हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, वनवारी तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर गोपाल कृष्ण की जय। नमामि श्री सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंदम मेषमालती विष्णु हरान सोपानु भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचक्रा महायोग विधि तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातु मनीन्द्रय समागते तिष्ठन् पांडुरंगम। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री जनार्दनाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सद्गुरु निर्गुणा माझी विशाल तू कृपा करुण मी तव मूढमती येन म्हणून वंदित शरण सद्गुरुचे आदरे। ओम जय जय जी जनार्दना भाव परा कवित्व वावे कवित्व रामनामी चित्त आज की महारुद्रांगमा स्नान केली या गंगा सकळ जगा
गंगा ये निज पाप भंगा तुमचे चरण संगा वांछिती. प्रसंगी आज आपले भागवताचे सांग रमेश भाऊ आणि श्रवण करणारे आपले रावजी बाबा यांनी तुमचं आमचं दर्शन घडवून दिलेलं आहे. आज त्यांनी चातुर्मास केलेला आहे. मोठ्या अट्टहासाने सायासाने भगवंताचं चिंतन केलं. आज त्यांचं मन बुद्धी चित्त अमृताने भरलेले आहे. मन बुद्धी चित्त जो भागवत श्रवण करतो, जो पठण करतो, ऐकतो, त्याचा अमृताचा घट असतो. म्हणजे ते ज्ञान अमृताने भरलेला घट आहे. आणि त्या ज्ञान अमृताचा आज आपल्याला त्यांच्या निमित्ताने आपल्यालाही थोडा काहीतरी फळ मिळावं म्हणून आज आपल्यालाही अमृत मिळणार. जो श्रवण करीत त्याला अमृत मिळेल. आता शांतीब्रह्म एकनाथ महाराज भागवताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 30 आणि ओवी क्रमांक 250 नाथ बाबा आपल्याला काय म्हणतात. स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा. गंगेमध्ये स्नान केलं तर मनुष्य शुद्ध होत असतो. ऐका. आणि तीर्थामध्ये स्नान केलं तर मनुष्य पावन होत असतो. गंगेत स्नान केलं पवित्र होतं, शुद्ध होतं. परंतु त्याच्याही पलीकडे गंगेचं आणि तीर्थाचं महिमान अलग आहे. गावची गंगा वेगळी आणि इंद्रायणी गोदावरी हे तीर्थ आहे. त्या तीर्थाची महिमा मोठी आहे. म्हणून या गंगेत शुद्ध स्नान केले तर शुद्ध होतं आणि तीर्थामध्ये स्नान केलं तर पावन होतं. बर, आता कोणत्याही तीर्थामध्ये स्नान करा पावन होतो, कोणत्याही गंगेत स्नान करा शुद्ध होतो. तसं गंगा म्हणजे संत रूप आहे. गंगा म्हणजे कोण आहे? संत रूप आहे. आणि संतांचं चरण आपण धरलं तर गंगे स्नान केलं काय आणि तीर्थ स्नान केलं काय एकच. परंतु संतापर्यंत जाणं जसं रावजी बाबांनी रमेश भाऊने नाही का श्रवण करण्यासाठी सायच केलं, तसं आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागेल. जड जीवाला गरज आहे. संतापर्यंत आपला उद्धार करून घ्यायचा आहे. संतापर्यंत जाण्यात कोणाचं आडलंय? जड जीवाचं आडलंय, संताचं आडलं नाही. ऐका, आपला देह आहे. मग आपल्याला देह झाकण्यासाठी वस्त्रापर्यंत जावं लागेल. देह झाकण्यासाठी आपल्याला वस्त्रापर्यंत जावं लागेल. की वस्त्र सांगत नाही तुम्ही या आणि मला नेसा. जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल, आपलं अंग झाकायचं असेल, आपली लाज झाकायची असेल, वस्त्र काय मध्ये यावं मत नेसा. आपल्या वहीच्या जग वेडी. आपल्याला तिथं जावं लागेल. म्हणजे आपल्याला गरज आहे. तहान लागली म्हणत, तहान लागली, फार तहान लागली, मग त्या देहाला तिथं जावं लागेल, तेव्हा त्याची तृप्ती होईल. तसं आपल्याला संतांच्या चरणापाशी जावं लागेल, तेव्हा आपली तृप्ती होईल. उदक काय म्हणे यावं मज प्यावे, तृषीत घ्यावे शेवावया. पाणी म्हणत नाही या आणि मला पी. गरज आपल्याला आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझं स्मरण करू नका, ते दुसऱ्याकडे बोट दाखवितात. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात माझं स्मरण करू नका, ते दुसऱ्याकडे बोट दाखवितात. कोणाकडे बोट दाखवितात? नाथ बाबांनी माऊलीला मोठेपणा द्यावं आणि तुकोबारायांनी नाथ बाबांना मोठेपणा द्यावं.
त्यांच्याकडे जा. तुका म्हणे काय यावं मजस मारा आपल्या उद्धारा लागून या. तुमचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर संतापाशी जा. संत ही गंगा आहे. काय संत ही गंगा आहे आणि ती पवित्रही करते, शुद्धही करते, निष्पाप करते. आणि त्या गंगेमध्ये ज्याने ज्याने स्नान केलं तो गंगा रूप झाला. ती गंगा त्याला घेऊन समुद्रापर्यंत जात असते. त्या भक्ताला देवापर्यंत घेऊन जात असतो संत रूपी गंगा. समुद्रामध्ये किती पाणी परत त्या गंगे आपल्याला जैशी सरित गंगे मिळून झाल्या गंगा. जैशी समुद्र ओळ ओघा समस्त समुद्र माझी मिळत गंगेने सामील केला. जडजीव गंगेने सामील केला, गेली समुद्राला. एक रूप झाली समुद्रामध्ये. काय झाली? एक परतले नाही ते परत येत नाही. तस तुम्ही आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे हा मुद्दा आहे. त्यांची भेटी होणं फार अवघड आहे. त्या गंगेची भेटी म्हणजे त्या संताची भेटी फार पुण्याचा भाग आहे तो. एका परी वाघाचं दूध प्राप्त करून घेता येईल. काय एका परी अमृत प्राप्त करून घेता येईल. परंतु संताची भेटी होणं, त्या गंगेची भेटी होणं फार अवघड आहे. कसं नाथ बाबा भागवतामध्ये आपल्याला सांगतात, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे. वाघाचं आणि सिंहाचं दूध प्राप्त करून घेता येईल. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे नाही का. चंद्र अमृत हाताचडे. कोजागिरी पौर्णिमा चंद्र अमृत, चंद्राला अमृत येतं ते आपल्या हातात पडेल. येई नवल नाही, परंतु हरिप्रियांची भेटी नावडे हे दुर्लभ गाडे मनुष्या. हे मनुष्या, ह्या गंगेची भेटी होणं फार अवघड आहे. पवना घालवेल पालन, पवना घालवेल पालन, पायी चढवेल गगन, आकाशाला जाता येईल. आकाशाला जात किती मोठी उपमा दिलेली आहे. संताची किती मोठी उपमा दिलेली आहे. पवना घालवेल पालन, पायी चढवेल गगन, म्हण शिडी लावेल आकाशाला आणि तसं चढून जाईल. महाभारतामध्ये घडलेलं आहे तसं. पांडवाने शिडी लावली ती शिडी लावली ती वर स्वर्गात गेले. शिडी चढून स्वर्गात गेले. बर आता परत यायचं. मग शिडी सर्व उतरले. शेवट माग भीम राहिला. काय भीम राहिला. प्रवास चालू असताना सर्व भीम त्यांच्या सर्व भावांना पुढे घालायचा आणि भीम माग राहायचा सांभाळायला. तसं त्यांचा प्रवास संपला स्वर्गातला आणि शिडीनं खाली येऊ लागले. मग सर्व काही धर्मराजा पुढे माग अर्जुन असं चाललेले. मग सर्व उतरले. द्रौपदी उतरली आणि खाली राहिला फक्त भीम. मग त्या कुंती मातेने पदर पसरला. काय केलं? पदर पसरला. पदर पसरल्यावरती भीमाला म्हणू लागले उडी मारा, मी पदरात घेते मी पदरात घेते. भीम म्हणतो एवढ्या शक्तीचा काहीच उपयोग नाही. काय एवढ्या शक्तीचा काहीच उपयोग नाही. बर चला, विषय कुठे आहे? शिडी लावून स्वर्गाला जात आहे. पायी चढवेल गगन, पवना घालवेल पालन, पायी चढवेल गगन.
भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी साधूचे नकळे महिमा. भूत भविष्य म्हणजे काही मनुष्याला देवाने अशी विद्या दिलेली आहे की वर्तमान काल, भूतकाल, भविष्य काल, 3 कालातले भविष्य सांगू शकतो. 3 कालातले तो भविष्य म्हणे. परंतु साधूची भेटी ओढणं हे अवघड आहे. त्याची भेटी झालीच तर त्याचा परिणाम चतुर्भुज होत असतो. मनुष्य कसा होतो? चतुर्भुज होत. संत भेटती आजी मज त्याने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा स्थूळी सहज दोन्ही सूक्ष्म वाढल्या. दोन्ही सूक्ष्म वाढल्या म्हणजे आनंद त्याचा दाटून येत असतो. बघा, या संताची भेटाचा हरे संसाराची व्यथा. या जीवनामध्ये कोणतीही वस्तू भेटली तरी संसाराची व्यथा हटू शकत नाही. कोणतीही वस्तू भेट, संपत्ती मिळू द्या, लक्ष्मी येऊ द्या, कोणी येऊ द्या, परंतु संसाराची व्यथा हटवणारा फक्त एक संत आहे. या संताची भेटाचा हरे संसाराची व्यथा. पुढती माता अखंडित ठेवीन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. काय पुढती माता अखंडित ठेवी. इतकं त्यांचं महान कार्य आहे. परंतु आपल्याला तुम्हाला वाटलं भेटी झाली म्हणजे काही त्याच्या पाठीमागं गुह्य नाही का? त्याच्या पाठीमागं असं गुह्य आहे की आपण कोटी जन्म घेतले. बघा, कोटी जन्म घेतले आणि त्यांची भेटी झाली आणि त्यांची सेवा करायला आज आपलं फल उदयाला आलेलं आहे. आपण माग कोटी जन्म म्हणजे काय ती संख्या आहे. जन्म कोट्यानी हरी सेवा जोडे, नवविधा भजन सांग गडे. तुम्ही आम्ही भजन करतो नाही का? तो वैराग्य ते पाय पूर्व प्राचीन फळ रोकडे. आपलं पहिलं प्राचीन, पहिली पुण्याई आणि ते फळ तुम्हा आम्हाला आज भेटलेलं आहे. बर, मग आता त्यांच्यापाशी आपण शुद्ध होतो नाही का? त्यांचं दर्शन घेतलं तर मुक्त होतो, त्यांचं दर्शन घेतलं तर संसाराची व्यथा हटते. मग याच्या पुढे अजून त्यांच्या पलीकडे काय आहे? त्यांच्यापाशी अशी वैराग्य आहे की त्यांच्यापाशी वैराग्य एक मुख्य पाहिजे. मुख्य वैराग्य पाहिजे. काय मुख्य वैराग्य पाहिजे? संसारामध्ये अनुताप पाहिजे. काय अनुताप पाहिजे? संसार हा ताप आहे आणि त्याचा त्याग केला पाहिजे. ऐसा अनुतापला आता तो वैराग्य त्याच्या हातात. त्या वैराग्याची कथा ऐका आता सांगेल चिरंजीव नाही का? त्याच्या पाहिजे वैराग्य पाहिजे, अनुताप पाहिजे. बर, आता काय अनुताप आहे? एक अनुताप आहे की त्या अनुतापाचं नाव आहे निरपेक्ष. त्या अनुतापाचं काय नाव आहे? निरपेक्ष. निरपेक्ष म्हणजे याचा अर्थ काय? निरपेक्ष म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीही आशा नाही, त्याला म्हणतात निरपेक्ष. कशाची आस्था नाही, आशा नाही, त्याला म्हणतात निरपेक्ष. आणि ज्याला त्याचं दर्शन झालं तोही निरपेक्ष होत असतो. कसा होत असतो? आशा नाही, निरपेक्ष होत असतो. म्हणजे आपणासारखे करीती तात्काळ ते जसे आहे तसेच दुसऱ्यालाही करीत असतात. निरपेक्ष जेथ जोडे यम काळ पाया पडे. ज्याच्यापाशी निरपेक्ष आहे तिथं ब्रह्मज्ञान लोळणी घालीत असत. ज्याच्यापाशी निरपेक्ष आहे तिथं ब्रह्मज्ञान घालेलं असत. कारण त्यांचे ब्रह्मज्ञान कुठे लोळणी घालतं? ब्रह्मज्ञान कुठे लोळणी घालतं? ऐका, ज्याची वृत्ती निज वृत्ती झालेली आहे तिथं ब्रह्मज्ञान वास्तव्य करीत असत. निज वृत्तीचा करवेल निरोधू जीवा शिवाचा भोगवेल आनंद. एका जनाधनी निज साधू आणि त्यांच्या दर्शने तुटे भव बंधू. तिथं ब्रह्मज्ञान लोळणी घालीत असत. म्हणजे असा भक्त नाथ बाबा म्हणतात का जो निरपेक्ष आहे तो मुक्त आहे. कसा आहे?
मुक्त आहे, परंतु त्या मुक्ताच्या अगोदर देहरूपाने असलेला तो विरक्त आहे. कसा आहे तो? विरक्त आहे. तुका म्हणे विरक्त देई आठवची नाही विषयाचा, त्याला कशाची आठव नाही. निरपेक्ष तो मुख्य भक्त. नाथबाबा सांगतात निरपेक्ष तो मुख्य भक्त, निरपेक्ष तो विरक्त, निरपेक्ष तो नित्य मुक्त. हे भगवंत सत्य बोलिला. भगवंताने उद्धवाला सांगितलं की माझा भक्त निरपेक्ष पाहिजे, त्याच्यापाशी आशा नको. त्याने सर्व काही अर्पण केले, तन मन धन दिले पुरुषोत्तमा. आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो हा परिसावने आगळा, काय महिमावरून त्याची. अर्थ काम नाही चित्ता, अर्थ काम ताड नाही चित्ता. माना मिथ्या. बर आशा त्याच्या ठिकाणी काहीच नाही. बर संतच महिमा वासुदेवाने सांगितला. वसुदेवाने ज्या वेळेस भगवंताने सांगितलं हे बघा ही द्वारका बुडणार आहे, लेकर बाळ पत्नी सर्व स्त्रिया वयोवृद्ध येऊन जा, येऊन जा. मग नारदाने असं विचारलं आता हे सर्व काही निघून जायला म्हणतात, निघून जायला म्हणतात, सर्व निघून चाललेले, गावाच्या बाहेर निघून चाललेले. जा प्रवासाला जा, निर्धामाला जा, बद्रिके आश्रमाला जा. बर वयोवृद्ध लेकरू वाळे पत्नी सर्व काही गावाच्या बाहेर पडत आहे. नारद मुनी हास्य विनोदाने बोलतात. हे लेकर घेऊन चालले, द्वारका बुडणार आहे म्हणा. गावाच्या बाहेर म्हणजे द्वारकेच्या बाहेर नारद महर्षी आले आणि विचार केला याच्या नामाच्या सामर्थ्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे, इतकं महत्व आहे, आणि याचं नामस्मरण केलं तर आम्ही बुडणार कसे. आतर्क कोणाला झाला? नारद महर्षीला. आम्ही बुडणार कसे? नारद महर्षी म्हणतात भगवंताने सांगितलं माझं स्मरण करा, माझं स्मरण करा, संताचं स्मरण करा, जेणेकरून तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल. मग आपण स्मरण करीत परत द्वारकेमध्ये जाऊ, स्मरण करीत परत द्वारकेमध्ये जाऊ. असं करीत असताना नारद महर्षी वसुदेवाच्या राजवाड्यामध्ये गेले. वसुदेवाच्या राजवाड्यात गेले आणि वसुदेवाने नारद महर्षी बघितले, आदर केला. संताचा काय करावा? आदर. संताची काय करावी? षडोपचारे पूजा केली वसुदेवाने. बरं झालं संत आले घरात, तुझी दिवाळी दसरा. वसुदेव म्हणू लागले बरं झालं तुम्ही आले. सर्व काही त्यांचा आदर तिथे केला आणि नारद महर्षीने प्रश्न विचारला. कोणला? वसुदेवाला. वसुदेवाला प्रश्न विचारला, हे लेकर बाळ निघून चाललेले आहेत, वयोवृद्ध निघून चाललेले आहेत, भगवंताने सांगितलं द्वारका बुडणार आहे. वसुदेव म्हणतो हो बरोबर आहे. नारद महर्षी म्हणतात बरोबर आहे, परंतु भगवंताचं नामस्मरण केल्याने त्याला काही होऊ शकत नाही म्हणतात. संतांचं दर्शन घेतलं काही होऊ शकत नाही. वसुदेव म्हणतो तुम्ही इथं आला, मी पावन झालो, तुमचा प्रश्न ऐकून अति मला आनंद झालेला आहे. वसुदेव नारदाला म्हणतात देव जरी असला तरी त्याला शाप भोगावंच लागेल. देव जरी असला तरी त्याला शाप भोगावेच लागेल. देव जरी असला त्याला प्रारब्ध भोगावेच लागतील. प्रारब्ध कोणाशी टळेना, बाण लागला जगजीवना, सांडियाला गोपंगना, हे नारायणा प्रारब्ध. नामदेव महाराज आपल्याला म्हणतात प्रारब्ध कोणालाही चुकत नाही. नारद महर्षी बर आता नारद महर्षी म्हणू लागले. मग त्यांचं स्मरण करीत 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 मी इथपर्यंत आलो. याचं उत्तर हे आहे का? वसुदेव म्हणतात त्याचं उत्तर हेच आहे. जर देवाला प्रारब्ध भोगावं लागत असते, तुम्ही आम्ही कोण? तुम्ही आम्ही कोण? आंधळा आहे तो, त्याच्या प्रारब्धाला आंधळा आहे.
कशाने आंधळ आहे? प्रारब्धाने आंधळ आहे. बरं तो देहाने आंधळ आहे, परंतु आजपर्यंत आत्मा हा कोणत्या आंधळा दिसला का आपल्याला? आत्मा हा आंधळा दिसला नाही. फक्त तुम्ही आम्ही आंधळे देवरूपाने. असं आहे आंधळ्याचा दृष्टांत. एक डोळसा आणि एक आंधळ्याचा प्रवास चालू आहे. आंधळ्याच्या हातामध्ये कंदील आहे. काय? आंधळ्याच्या हातामध्ये कंदील आहे. आता आंधळा येतो मग त्याने कंदील घेण्याची काही गरज आहे का? नाही. मग तो डोळस काय म्हणतो, हा कंदील कशाला? त्याचं उत्तर असं आहे, अरे बाबा कंदिलाची लाईट पडलेली आहे आणि तू मला कोणी ठोकू नये म्हणून मी कंदील लावलेला आहे. म्हणजे कोण आंधळा झाला? जो डोळस आहे तो आंधळा झाला. कोण आंधळा झाला? तो डोळस आहे तो आंधळा झाला. बर तो आंधळा प्रवासाने चालत आहे आणि धाड दिशी पडला आंधळा. धाड दिशी पडला आंधळा. मग हा डोळस काय म्हणतो, तुला दिसत नाही का? हा डोळस काय म्हणतो, तुला दिसत? अरे बाबा मी आंधळाच आहे, मी पहिलाच आंधळा आहे. आंधळा तू आहे. तो आंधळा डोळस मनुष्याला काय म्हणतो, आंधळा तू आहे. जर समजा एखाद्याची गाडी आहे आणि त्याचा प्रवास चालू आहे आणि त्याच्या किन्नर साईडची लाईट आहे आणि ड्रायव्हर साईडची लाईटच नाही, एखादा ठोकेल का नाही? ठोकल्याशिवाय राहणार नाही. तिथं काय होतो, अपघात होतो. म्हणून आत्मा हा आंधळा नाही. नारद महर्षी, आत्मा आंधळा नाही. प्रारब्ध हे देहाला भोगावं लागत असतात, परंतु हे देवाचं वचन आहे, जा तुम्ही प्रवासाला, जा भद्रकी आश्रमाला. जे जे जातील त्यांचा फायदा होईल. मात्र काय होईल? त्याला फळ प्राप्त होईल. काय फळ प्राप्त होईल? मी अशी जागा योजलेली आहे की तपोभूमी आहे, त्या तपोभूमीचं जरी दर्शन घेतलं तरी तुम्ही पावन व्हा. काय व्हा? पावन व्हा. बद्रिका आश्रम सांगितलं नाही का, प्रभास सांगितले, असे जे जे स्थळ सांगितले, तिथं नुसतं ते स्थळ दिसलं तरी पावन होत असतो. ज्याप्रमाणे आपण एखादा तीर्थाच्या ठिकाणी गेलो, मंदिर आहे आणि त्या मंदिराचा कळसच जरी बघितला, काय कळसच बघितला, सळसळती सोनं सळा कळस दिसतो सोजवा, चांगला आहे, परंतु तो कळस जरी बघितला तरी मुक्ती आहे. नामावने मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. मोक्ष प्राप्त होतो, आज्ञा निघून जात. तसं तुम्हा आम्हाला जसं कळसाचं दर्शन झालं मोक्ष प्राप्त होत, तसं संताचं दर्शन झालं मोक्ष प्राप्त होत असतो. या गंगेचं जरी दर्शन झालं तर मोक्ष प्राप्त होत असतो. तिथं आनंद मिळत असतो. त्या ठिकाणी काय होतो? आनंद मिळत असतो. संताचं दर्शन झालं दुःख निघून जात. द्वारका आहे, द्वारकेमध्ये एक कृष्ण कुंड आहे आणि एक राधा कुंड आहे. मी कुठे बोलतो? संताचं दर्शन झालं आनंद मिळत असतो, देवाचं दर्शन झालं आनंद मिळत असतो भक्ताला. द्वारकेमध्ये एक कृष्ण कुंड आहे आणि एक राधा कुंड आहे. त्या कृष्ण कुंडाचं पाणी राधा कुंडामध्ये पडतं आणि राधा कुंडातलं पाणी कृष्ण कुंडामध्ये पडतं. देव आणि भक्त आनंद घेत असतात. काय? कृष्ण कुंड प्रेम राधेला देतं आणि राधे कुंड प्रेम कृष्णाला देतं. कृष्ण कथा गंगा सावळे उदक मना पुढे देखा भोला विषय. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये सांगतात, 9व्या क्रमांकाचा श्लोक आहे. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंश मा नित्य तुषंतीच रमंतीच. ते राधा कुंड, ती राधा रमान झालेली आहे. कृष्णाच्या नामस्मरणामध्ये, कृष्णाच्या भक्तीच्या प्रेमामध्ये कथयंश मा तुषंती रमंतीच, ती रमान झालेली आहे.
मग तिचं चित्त भगवंत रूप झालं. तिचं चित्त कसं झालं? चित्ते मेयाचे झाले, मेयाचे प्राणी आले, जीवो मरो विसरले गोदाची ये भुली. ती राधा, तो भक्त, चित्त भगवंत रूप झालं. चित्ते मेयाची झाले, मेयाची प्राणी आले, जीवो मरो विसरले गोदातले. कुंड किती खोल आहे माहित नाही. कुंड किती खोल आहे माहित नाही. संत किती मोठे आहे याचा विचार करू नये. संत किती लहान आहे याचा विचार करू नये. संताचं ज्ञान किती मोठं आहे, किती याच्यापाशी ज्ञानाचं. खोलीय पारून नेणे बाप्पा. खोलीय समुद्राची खोली पाहू नका. संत या गंगेची खोली पाहू नका. खोलीय पारून नेणे जे तरी भक्ती न बुडीजे. रोकडा चिलायचे न मरता मोक्षू. ती गंगा किती खोल आहे बघू नका. तो संत किती मोठा आहे बघू नका. कोणत्या याच्यातला आहे, वर्णातला आहे, कोणत्या जातीतला आहे हेही बघू नका. त्याचं चित्त भगवंत रूप झालेलं असतं. चित्ते नियाची झाली, नियाची प्राणी आले, जीव मरो विसरले बोधाची या बुधी. त्याचं जवळकेची लेणी. जवळकेची म्हणजे ते कुंड जवळ आणि हेही कुंड जवळ. त्या कुंडामध्ये कोणीही जाऊन स्नान करा. संतांनी कोणाचा तिरस्कार केला नाही. संतांनी कोणाचा तिरस्कार, कोणीही जाऊन स्नान करा. यारे यारे लहान थोर या ते भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाची. आम्हाला कशाचीही गरज नाही. कोणत्याही जातीचा असो, स्त्री असो, पुरुष असो, बाळ असो, कोणीही या. कारण ज्याचं चित्त भगवंत रूप झालेलं असतं, ज्याला बोध प्राप्त झालेला असतो, त्याच्यापाशी द्वेष राहत नाही. द्वेष, द्वंद्व हे विशेष त्याच्यापाशी राहत नाही. मग द्वंद्व, द्वेष, अहंकार, काम, क्रोध हे कोणापाशी राहतात? मगाशी जो आंधळा सांगितला ना त्याच्यापाशी राहतात. म्हणजे अज्ञानापाशी. अज्ञानापाशी द्वेष राहत. काय द्वेष? त्या द्वेषाचं नाव काय? त्या द्वेषाचं नाव विषय. त्या द्वेषाचं नाव काय? विषय. मग अनेक विषय. अज्ञानाचे ज्ञान, विषयावरील ध्यान. त्याला ब्रह्मज्ञान कशी प्राप्ती होईल? ब्रह्मसनातन तयार कैसे? त्याला ज्ञान कशाचं तिथं थांबतच नाही. परमपूज्य गुरुवर्य बापू बाबा म्हणायचे, ज्याचं चित्त इकडे तिकडे पळतं तिथं ज्ञान थांबत नाही. तिथं ज्ञान थांबत नाही. आणि ज्याचं चित्त स्थिर राहत तिथं ज्ञान थांबून राहत. काय? पाण्याचा झरा आहे, पाण्याचा झरा आहे आणि सतत वाहत असतो. तो सतत वाहत असतो. तसं नवीन नवीन ज्ञान त्याच्यातून निघत असतं. पाण्याचा असा झिरा म्हणतात. काय झिरा? त्याच्यातून पाणी सतत नवीन निघत असतं. तसं त्याच्यापासून नवीन ज्ञान निघत असतं. आता ते पाणी निघत असतं, ते सतत पवित्र असतं. ते पाणी कसं असतं? जे वाहतं पाणी आहे ते सतत पवित्र असतं. तसं याचं ज्ञान वेगवेगळं ते पवित्र असतं. याचं ज्ञान कसं असतं? पवित्र असतं. मग त्याचा देहही पवित्र, त्याचं ज्ञानही पवित्र, त्याची बुद्धीही पवित्र, त्याचं चित्तही पवित्र. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वचित वदे अच्युत सर्व काळ. जो वदे अच्युत सर्व काळ, तो सर्व अंगाने पवित्र असतो. आणि मग जर त्याचं नामस्मरण आपण केलं त्या संताचं, तर त्याचा काय परिणाम होतो ऐका. समजा माऊली ज्ञानोबाराचे 4 अक्षर आहेत, निवृत्तीनाथाचे 3 अक्षर आहेत. 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करी अहोरात्री तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. त्याचं नामस्मरण केलेले काय होतं? ब्रह्मस्थिती सर्व काळ.
माऊली ज्ञानोबाचं स्मरण केले. 4 अक्षरे ज्ञानदेव, ज्ञानदेव. जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव, असे शिवादी देव बोलिले. भगवान शंकर म्हणतात माझ्यावर विश्वास नका ठेवू, परंतु संतावर विश्वास ठेवा. समुद्र म्हणतो एकाएकी माझं स्नान नका करू, परंतु गंगेचं स्नान करा, तीर्थाचं स्नान करा. उपमा कोणाला दिलेली आहे? भगवंताने संतांना दिलेली आहे. अगोदर माझी प्राप्ती करायची असेल तर त्यांच्या पाशी जावं लागेल, मग माझी प्राप्ती होईल. देवाची प्राप्ती, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेनेच आपल्या साधना पूर्ण होऊ शकतील मायबाप. म्हणून आपल्या वेळेच्या अभावी आपण थोडक्यात आपण मग शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला काय सांगतात? स्नान केली या गंगा. स्नान म्हणजे ज्ञानाचं स्नान आपल्याला पवित्र करीत असते. पवित्र करी सकळ जगात. इथं देशाची उपमा दिली नाही, खेड्याची उपमा दिली नाही, गावाची उपमा नाही. जगाला जे सृष्टीवरती जीव आहे त्या सर्व मिळून सकाळची येते आहे अधिकार सर्वांना. ते गंगाई निज पाप भंगा, तुमचे चरण संगा वांछिती. नाथ बाबा आपल्याला सांगतात फक्त संताचं दर्शन घ्या, त्याने तुम्ही निर्मळ व्हाल. काय? त्याने तुम्ही निर्मळ व्हाल. आणि जर संताचं दर्शन घेतलं नाही, निर्मळ होऊन गेलो, काय ती कपडे धुवायला गेलो, साबणच नाही, ती साबण काय करणार आहे? आपलं जीवन नाही निर्मळ, जीवन काय करील साबण? आपलं मन निर्मळ पाहिजे, बुद्धी निर्मळ पाहिजे, आणि तिसरं चित्त निर्मळ पाहिजे. 3 गोष्टी निर्मळ असल्या त्याच्या साधना पूर्ण होते. काय? त्याच्या साधना पूर्ण होते. मग त्याने कोणत्याही देवाचं नाव घेतलं तरी त्याचं कार्य सिद्धी होईल. साधनेचे सार नाममुखी गाता आणि हरी हरी म्हणाचं त्याचं कार्य सिद्धी, त्याचं कार्य सिद्धीला होईल. म्हणून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला वेळ होईल. या ठिकाणी आपण या सेवेला पूर्ण विराम देऊ. करविली तैशी केली कटकट, वाकड कनिट देवदाने, पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्या अंगभूत युक्ती, नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेशे पोसणे जन्मन जन्मे तुका म्हणे. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिका वरदे वारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.